झी 24 तास एक पाऊल पुढे। नोकरी नाकारून कसा अन्याय झाला हे शासकीय यंत्रणेला पटवून देण्यासाठी त्यानं उपोषणाचं हत्यार उपसलं। झी हेल्पलाईननं त्याच्या संघर्षाला साथ दिली, त्यामुळे नोकरी नाकारणाऱ्या मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातले हे आहेत गजानन माटे। गजानन यांनी केलेल्या दीर्घ संघर्षाला यश मिळालंय। नोकरीचा हक्क नाकारणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे। गजानन माटे 12वी पास आणि सीटीसी डिप्लोमा धारक आहेत। या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर त्यांची बुलढाण्याच्या धोत्रा नंदई गावातल्या जिल्हा परिषद शाळेत अंशकालीन निदेशकाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली। मुख्याध्यापकांच्या अधिकाराखाली ही नियुक्ती करण्यात आली। तसं पत्र 23 ऑक्टोबर 2012ला त्यांना देण्यातही आलं। मात्र एका रात्रीत काय चक्र फिरली कुणास ठाऊक। दुसऱ्या दिवशी शाळेत रुजू करून घेण्यास मुख्याध्यापक अशोक डंगळे यांनी नकार दिला। आपल्या शासन परिपत्रकामध्ये 12वी पास उमेदवार घेण्यात यावा असे निर्देश असताना सुद्धा सदर मुख्याध्यापक मनमानी करत आहेत। या संदर्भात मी पंचायत समितीला 4 वेळेस विनंती अर्ज केलेच, तसेच जिल्हा परिषदला सुद्धा 13 वेळेस विनंती अर्ज केलेली आहे। मुख्याध्यापकांच्या नकारामुळे गजानन यांच्या पायाखालची वाळू सरकली। या धक्क्यातून ते सावरतात न सावरतात ते त्यांना आणखी एक धक्का बसला। मुख्याध्यापक डंगळे यांनी एका 10वी पास आणि डिप्लोमा नसलेल्या उमेदवारांची नियुक्ती करून टाकली। मी 31 तारखेला इथे 4 दिवस उपोषण जिल्हा परिषद समोर 4 दिवस उपोषण केलेलं आहे। त्यावेळेस सुद्धा मला फक्त आश्वासन देण्यात आले, पण अजूनपर्यंत ही सर्व काही कारवाई ही फक्त कागदोपत्री चालू असून मला न्याय देण्यात येईल असं फक्त सांगितलं जातं। मुख्याध्यापकांनी नाकारलेली हक्काची नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला। यासाठी त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं। झालेल्या अन्यायाविरोधात त्यांनी देऊळगाव राजा पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केलं। यावेळी सरकारी अधिकाऱ्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं, मात्र कारवाई झालीच नाही। त्यामुळे गजानन यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला। यावेळी मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, मात्र पुढे कारवाई शून्य। अखेर कंटाळलेल्या गजानन यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। झी हेल्पलाईनची टीम बुलढाण्यात पोहोचली। आम्ही शिक्षणाधिकारी, सुरुवातीला असं काही झालंच नाही असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला। मात्र झी हेल्पलाईननं कायदा दाखवल्यानंतर त्यांनी शेवटी कारवाईचं आश्वासन दिलं। गटविकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांनी सदर मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि त्याचं उत्तर अद्याप यायचं आहे। मुख्याध्यापकाने जर चुकीची कार्यवाही केली असेल तर त्याच्यावर कार्यवाहीचा प्रस्ताव आम्ही लगेच मागवतो। गजानन माटे यांचा संघर्ष आणि झी हेल्पलाईनचा पाठपुरावा यामुळे हळूहळू कारवाईची चक्र फिरू लागली। 12 मार्चला नोकरी नाकारणाऱ्या अशोक डंगळे यांना निलंबित करण्यात आलं। जी 24 मला जी आपल्या सर्वांनी इथं येऊन मला मदत केली, त्यामुळे मी जीविताचे आभार व्यक्त करतो। या प्रकरणात एवढं सगळं झालं असलं तरी अद्याप गजानन यांना नोकरीवर घेण्यात आलेलं नाही। या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचं सांगण्यात येत आहे। झी हेल्पलाईन या राजकीय दबावाला भीक घालणार नाही। गजानन माटे यांचा नोकरीवर हक्क आहे, तो अधिकार त्यांना मिळवूनच देणार। शेवटी सवाल हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी बुलढाण्याहून संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।